2024 ची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी लक्षात राहणारी असेल। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या ऐवजी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत आहेत। निवडणूक जाहीर होण्याच्या 2 महिने अगोदरपासून प्रणिती शिंदे यांनी आपला प्रचार सुरू केला होता, त्यामुळे मतदारसंघातील सुमारे 450 गावांमध्ये त्या पोहोचू शकल्या आहेत। या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी बाप म्हणून आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे भूमिका बजावली आहे। 2024 आणि 2019 या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव त्यांनी तितक्याच ताकदीने पचवला। 10 वर्षांनंतर महाराष्ट्र विरोधी भाजपा ही एक लाट तयार झाली आहे। आमदार प्रणिती शिंदे यंदा काही करून वडिलांच्या 2 पराभवांचा बदला घ्यायचा हे ध्येय मनात ठेवून निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। छोट्याशा ढेऊर समाजातून आलेले सुशीलकुमार शिंदे सोलापुरात कायमच सर्वधर्म समभाव जपत आले, त्यामुळे सोलापुरात मराठा, ब्राह्मण, पद्मशाली, लिंगायत, धनगर, मोची, आंबेडकरी, ख्रिश्चन, लोधी, भटका विमुक्त, मुस्लिम अशा सर्वांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे। सुशीलकुमार शिंदे यांच्यावर भाजपा करत असलेल्या टीकेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारल्यावर ते म्हणतात, बाप हा बापच असतो, बापाला कोणी आव्हान द्यायचं नसतं असंही ते म्हणाले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।